या राज्यातल्या जनतेला वेठीला धरून लुटमार करणारा हा मार्ग ठरणार आहे। 40,000 एकर जमीन या शक्तीपीठ मार्गामध्ये अधिकृतरित्या जाणार आहे। 86,000 कोटी रुपयेचा हा रस्ता जनतेनं श्रमातून घामातून निर्माण केलेल्या संपत्तीच्या टॅक्स रूपी संपत्तीचं या ठिकाणी विनाश करणारा हा मार्ग आहे। याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला, लोकल लोकांना कुणालाही त्या मार्गाचा उपयोग नाही आणि केवळ काही ठराविक धनदांडगे पोसायसाठी, काही माया गोळा करायसाठी केलेला हा मार्ग आहे। सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी हा निर्माण केलेला एक सुलतानी संकट आहे असं आमचं म्हणणं आहे। सुलतानी संकट आपण पूर्वी म्हणत होतो, आता सत्ताधीशांचं संकट असं आम्ही त्याला म्हणतो। या ठिकाणी या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे बाधित शेतकरी होणार आहेत त्यांच्या वतीनं हे आंदोलन आपल्या शक्तीपीठ मार्गात रद्द करावा या कृती समितीनं या ठिकाणी आयोजित केलेल्या या आंदोलनाच्या वतीनं मी खात्रीनं सांगतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी सहकुटुंब ह्याच्यामध्ये सहभागी होतील आणि सरकारनं हा अध्यादेश मागे घेऊन रद्द केलेल्याची घोषणा केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, कोणत्याही परिस्थितीत हे थांबणार नाही। आम्हाला कुणी या जमिनी दिलेल्या नाहीत, सरकारनं याच्यामध्ये कुठलंही योगदान दिलेलं नाही। या जमिनी डेव्हलप करण्यामध्ये या ठिकाणी मोटर पंप बसवायचे असू देत, विहिरी काढायच्या असू देत, पाईपलाईन घालायचं असू दे, नदीवरनं स्कीम करायचं असू दे, हे सगळं शेतकऱ्यांनी स्वभांडवलातून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्यावर उपजीविका आता चालू आहे। दूध दुभतं सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढलेलं आहे या इरिगेशनमुळं आणि मोठमोठ्या इरिगेशन स्कीम सुद्धा उद्ध्वस्त होणार आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये। त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मधला मार्ग काय याच्यात होणार नाही। शक्तीपीठ मार्ग हा रद्द झाला पाहिजे। देवाच्या नावाखाली या ठिकाणी देवाच्या नावाखाली, भक्तांच्या नावाखाली या ठिकाणी उद्योगांना, मोठ्या मोठ्या बिझनेस हाऊसेसना पोचण्याचं या ठिकाणी काम होणार आहे आणि हे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत नको आहे। माझ्या मित्रांनो, या ठिकाणी सत्तेमध्ये जे लोक आहेत, या सत्तेमधल्या लोकांना